नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे आता लगभग आहेत ना 4:30 वाजलेले आहेत. मी आहे सध्या नालासोपारामध्ये आणि आज चाललेलो आहे आपण गावी. तर आज सकाळची आपल्याला मांडवी एक्सप्रेस आहे ती पकडायची आहे दादरवरून. दादरला साधारण ती 7:20-22 तिथे दादरला येते आणि तिथून मग पुढचा प्रवास आपल्याला चालू करायचा आहे संगमेश्वरपर्यंतचा. तर या प्रवासामध्ये आज मोठी ताई आहे रोहिणी, तर ती डायरेक्टली आपल्या दादरलाच भेटेल. तर आता थोडी आवरावर वगैरे करतो. 5च्या दरम्यान आपल्याला निघायचं आहे, कारण 5:30-5:45च्या आसपासची जी ट्रेन असेल ती आपल्याला पकडून दादर गाठायचं आहे. नालासोपारावरून साधारण 1 तास तरी लागतो दादरला पोचायला. ताईला यावर्षी ॲक्च्युली लावणीचा अनुभव घ्यायचा आहे, तर त्यासाठी खास चाललेलो आहे. तर बघूया, गावी पाऊस तर पडतोय, तर आपली लावणी या 2-4 दिवसात झाली पाहिजे, कारण साधारण 2-4 दिवसच मी गावी आहे. तर या 2-4 दिवसात लावणी झाली तर बरं होईल. बघूया, का सर्व पावसावर डिपेंड असते, कारण आमची गावाकडची शेती आहे ती डोंगराळ भागातली शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. तर बघूया कसं कसं होतंय. पण हो, गावच्या परत एकदा खास व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहेत. तर चला म्हणजे आवरावर करतो आणि मग निघूया. सकाळचे 5 वाजलेत. शांतता आहे बघा पूर्ण. नालासोपारा एकदम गावासारखी फिलिंग. हे रिक्षा आहे समोरच, तर पटापट स्टेशन गाठूया. આગળ જાકો કાયમ વસ્તુ 6:15 झालेत आणि आपण आलो आहे दादरला. बऱ्यापैकी लवकर आलो आहे, कारण बाहेर पडलो तर शेअरिंग रिक्षा मिळाली आणि त्याच्यानंतर लगेचच ट्रेन पकडले. तर आपली गाडी तर आहे 7:22 प्लॅटफॉर्म नंबर 11वरती दादरला. वाट बघावं लागेल. ताई पण थोडी उशिराची येईल. ताईने आत्ता ट्रेन पकडलं आहे बोरिवलीवरून. दादर म्हणजे मुंबईचं ॲक्च्युली मिडलवालं स्टेशन, तर इथे शक्यतो कधी आलात तरी बऱ्यापैकी गर्दी असते. आणि आता ॲक्च्युली सकाळची वेळ आहे, त्यामुळं मुंबईकरांची कामाला जायची वेळ, त्यामुळे सगळ्यांची लगबग एकदम सुरू आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक आपण 11वरती आलो आहे आणि इकडे ताईची पण एंट्री झाली आहे. थोडा उशीर झाला आहे पण वेळेवर आले. अजून 10-1 मिनटं आहेत ट्रेनला. 7:40 फायनली ट्रेन आलेली आहे. उशीर झाला आहे, आज 15 मिनटं उशीर आहे. आपला आजचा डबा S6 आहे आणि दोन्ही पण अप्पर सीट मिळाले आहेत, 78 आणि 80. चला मंडळी, फायनली 7:40 आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे मुंबईतून दादर स्टेशनवरून. ॲक्च्युली ही गाडी निघते 7:10 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून. दुपारी 1:30 पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी आपली संगमेश्वरला सोडेल, पण बघूया किती वाजता सोडते. थोडाफार उशीर होईल असं वाटतंच, कारण इथूनच उशीर झाला आहे 15 मिनटं. आज गर्दी नाही एवढी, पूर्ण सीट्स खाली आहेत, पण रिझर्वेशन केलेलं बरं आहे. निवांतमध्ये झोपून तरी जाऊ. ब्रेड ऑमलेट, ब्रेड कटलेट, व्हेज सँडविच, चीज सँडविच, ब्रेड ऑमलेट. चला फायनली सीटवरती बसलेलं आहे. तर इकडे अप्पर सीट आहे दोन्ही पण. इकडे मी बसलो आहे, तेव्हाच इकडे ताई आहे. तर गाडी तर तशी पूर्ण खालीच आहे. तर आता ठाणे येईल थोड्या वेळामध्ये. इडली वडा घ्या, इडली वडा, इडली डोसा कसा भाऊ, इडली वडा. 9 वाजलेत आणि गाडी आलेली आहे पनवेलला. पनवेलवरून गाडी निघाली आहे आणि जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामध्ये आहे ना कोकण रेल्वेमध्ये प्रवास करण्याची काही एक वेगळीच मजा आहे. पनवेल स्टेशन आपण सोडलं आहे आणि इकडे ही आहे ही काळुंद्री नदी. ही बघा, पाणी आता मस्त तुडुंब भरलेलं आहे या नदीला. पण आई तर झोपलं आहे.
त्याच्यानंतर बघू उठल्यानंतर काहीतरी नाश्ता वगैरे करू. ॲक्च्युली ही ट्रेन आहे पूर्ण पॅन्ट्री डब्बा असतो याला, तर ह्याच्या ट्रेनने जर प्रवास करता येतात खाण्यापिण्याची भरपूर सोय असते. नागोठणेला पोहोचलो आहे आपण आणि नागोठणेची ही आंबा नदी पाणी बघा किती गढूळ आहे. वरती खोऱ्यामध्ये ना पाऊस पडत असेल. नागोठणेला लावणी झाले बऱ्यापैकी. हे बघा आमच्याकडे अजून लावणी बाकी आहे. रोहाला ऑफिशियल स्टॉप नाही आहे, पण गाडी इथे जरा वेळ थांबली होती. लगेच निघते 1 मिनिटात लगेच निघाली गाडी. बरेच जण या साईडलाच उतरलेत, कारण मेन जी सिटी आहे ती या साईडला आहे माणगाव. माणगावला पण बऱ्यापैकी गाडी खाली होते. जरी गर्दी असेल ना तरी माणगावला मग अर्धी गाडी खाली होते. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून मिळणारी मडगावला जाणारी गाडी नंबर 1003 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव मांडवी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आली आहे. या गाडीनं आगमन झालेल्या प्रवाशांचं आम्ही इथे स्वागत करतो. कळंबणी बुद्रुकला गाडी थांबले क्रॉसिंगसाठी. तर ॲक्च्युली खेळला अजून उशीर होणार आहे. 11:50चा तसा ऑफिशियल टायमिंग आहे, पण मला वाटतं 12:30 किंवा 12:35 वगैरे होतील. नेत्रावती गाडीसाठी क्रॉसिंग थांबली होती. तर आता गाडी गेलेली आहे. आता आपली गाडी पुढे निघाली संगमेश्वरच्या दिशेने. वाजून 30 मिनटं झालेत आणि आपण खेडला पोहोचलो फायनली. वरून दिसतोय तो आपला मुंबई गोवा हायवे. सध्या काम सुरू आहे इथलं पण. May I have your attention please? Road number 5053 Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Madgaon, Mandvi Express is now ready for departure from platform number 5. Wish you all a very happy and comfortable journey.
हा इकडे परशुराम घाट आणि आपण आता येऊन पोहोचलो आहे चिपळूण. तर हा मुंबई गोवा हायवे साधारण 1:05 पोहोचलेलो आहे चिपळूणला. गरम वडापाव मला वडा गरम गरम वडापाव. चिपळूणला आपण गाडी क्रॉसिंगला थांबले. तर इथे ॲक्च्युली एक हॉलिडे स्पेशल गाडी येते मँगलोर उधना जंक्शन. तर ती गाडी गेल्यानंतर मग आपली गाडी पुढे जाईल. ही नदी दिसते तुम्हाला, ही आहे जयगड नदी. आरवली रोडला गाडी येऊन मला वाटतं आता थांबते परत क्रॉसिंगसाठी. परत 10-15 मिनटं उशिरा अजून होण्याचे चान्सेस दिसत आहेत. मडगाव दिवा ही पण गाडी आज उशीर आहे. पावसात पण ॲक्च्युली ह्या थोड्याफार गाड्या अर्धा तास वगैरे उशिरा सर्वच गाड्या असतात. खाली आहे गाडी पूर्ण. दोन वाजलेत दुपारचे. तर आता ऑन टाईम संगमेश्वरचा सांगतो आहे 2:15. तर आरवलीवरून तर आपण निघालो आहे. दिवा गाडीसाठी क्रॉसिंगसाठी आपली गाडी थांबली होती. आरवली रोड. आरवली स्टेशन सोडल्यावर लगेचच हा इकडे बोगदा आहे आणि बोगद्याला पूर्ण असा वॉटरफॉल आलेला आहे. हा बघा. नवीन स्टेशन बनलं आहे कडवई. इथे काही गाडी थांबणार नाही, डायरेक्ट आता संगमेश्वर. चला फायनली 2:15 आपण पोचलेलो आहे संगमेश्वरला. पावसाने हजेरी लावले. येऊन जाऊन मगाशी पाऊस होता, आता संगमेश्वरला आलो आहे तर जोरदार पाऊस आहे. चला मंडळी, पावसाने फायनली हजेरी लावलीच. म्हणजे पाऊस होता प्रवासामध्ये पण कमी होता. तर इथे आल्यावर आता जोरदार पाऊस सुरू झाला आहे. चल थोडंसं आम्ही पाठी उतरलो. 1-2 डब्बे पुढे असते ना तर बरोबर एकदम गेलो असतो आपण जिथे छप्पर आहे. आता इकडे काय छप्पर नाही. अरे नमस्कार, बरे आहेत ना? बरं. मुंबईला? मुंबईत आलो. मी आता आलो आहे गावी 2-3 दिवस. हो मध्ये गावी होतं ना? आता होतो 10-1 दिवस गावाला होतो. लावणीला. चालेल येतो. हां लवकर व्हिडिओ. गाडी निघाली, लगेच निघाली.
मला वाटतं पूर्ण रिकामीच झाली गाडी, उतरले. संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेर चिखल झाला आहे सर्व. रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे काही काम सुरू आहे तिकडे ॲक्च्युली रिक्षाला थांबायला पण जागा नाही. ऑलरेडी बस पण इथे हायवेलाच थांबते. तर आता कृष्णाचा पण आहे, तो गॅस भरायला गेला आहे, तो पण आता येतोय लगेच. मग निघूया. पाऊस सरीवरचा पाऊस आहे, येतोय जातोय पण गार वाटते जरा. काय पावसात उशीर झाला लावणीला खास. काय बरं आहे ना? बरं. पाणी भरपूर आहे नदीला, पाऊस पडलाय वाटतं वरती. तर हा शास्त्री पूल. चल ओके बाय. बाय बाय. चला, पाऊस जस्ट पडून गेला आहे, तर पाणी बघा जात आहे. आणि हे सगळं खणलं आहे ते ह्याच्यामुळं, नळ पाणी योजना. तर आता ते पावसानंतरच हा पूर्ण रस्ता रेडी होईल. हो हॅलो. नाही तो वाटतं ऑगस्टमध्ये पिकेल. हां चला मंडळी, फायनली आलेलं आहे घरी. फणस बघा अजून आहेत, याच्यावरती पण बरेच आहेत अजून फणस. जुलैच्या अखेरीपर्यंत असतील फणस, ऑगस्टपर्यंत राहणार असं काय वाटत नाही, काय भरोसा नाही. यावर्षी आंबे फणस उशिराच लागले होते. अनंताची फुलं बघा गेली आता. मध्ये लास्ट ट्रिपला आलेलो तेव्हा इकडे पूर्ण भर आला होता. फायनली परत आपण गावाकडे आलेलो आहे पावसाच्या वातावरणामध्ये. फणस आहेत, आंबे आहेत, सर्व काय आहे. आणि इकडे ही अळी पण आता वरती आले सर्व. हा आपला गावाकडचा राजवाडा. इकडे कोंबडी वगैरे आहेत, पेरू पण भरपूर लागलेत. गावाला आलं ना ती एक वेगळीच एनर्जी येते, जाम भारी वाटतं. म्हणजे किती प्रवास करून जरी आलो ना तरी पण एक वेगळीच एनर्जी आपोआप येते. शेवटी कसं आहे, गाव ते गाव असतं. असं म्हणजे मोठा प्रवास करून आलेलो आहे. आई घरी नाही आहे, आई गेले आहे लावणीला. म्हणजे कसं आहे, आपली लावणी तर मला वाटतं 2-4 दिवसात होईल. गावाला डाळेवाले असतात, म्हणजे काशीराम तात्या आहेत ना, त्यांचा ट्रॅक्टर आहे. तर तिकडे आई जाणार, त्याच्यानंतर मग तिकडची माणसं पण आपल्यात येणार. असं सगळं डाळं बोलतात त्याला. तर डाळ्याने सगळे भातं केली जातात. तर बघू, आज तर आता जाता येणार ना, आपण उद्या परवा आपण पण लावणीसाठी जाऊ. तर चला, आईने मस्त भाकऱ्या भाजून ठेवल्या, त्याने काय सुकटं वगैरे बनवलीत वाटतं. पहिलं जेवून घेऊ, त्यानंतर बघूया. या म्हणजे जेवायला या. आईने बनवून ठेवलेलं आहे बटाटा आणि मांदेली सुकट आणि तांदळाची भाकरी. पिकलेत ते हो. हां काढ, वरती मोठे आहेत ते, काढू संध्याकाळी. हे बघूया, याची टेस्टिंग करूया. गावचा पेरू चांगला आहे, गोड आहेत. त्याला जेवण झालेलं आहे, पेरू पण खातो आणि आराम करूया. तर लगभग संध्याकाळचे 4:30 वगैरे वाजलेत. तर मुंबईपासूनचा पूर्ण हा प्रवास होता आणि मांडवी एक्सप्रेसने आपण आलो. आणि गाडी बऱ्यापैकी उशिरा झाली, त्यामुळे मग घरी यायला पण थोडा उशीरच झाला. असो, चला म्हणजे गावाकडे आलो. तर गावाकडचे आता व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील नेहमीप्रमाणेच. तर आतापुरतं तरी इथे थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. या मंडळी पेरू खायला.